केंद्रीय अर्थसंकल्प 2026. तर हो मित्रांनो, कालच बजेट 2026 जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, इतरांप्रमाणे म्हणजे शेतकरी बांधवांप्रमाणे, इतर नागरिकांप्रमाणे जे नोकरदार वर्ग आहे, जनसामान्य मिडल क्लास वर्ग आहे, टॅक्स दाता, करदाता आहे, या सर्वांचं ज्याप्रमाणे दरवर्षी अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून असलेले असते मित्रांनो, त्यानुसारच आपल्या देशभरातील दिव्यांग बांधवांचं, भगिनींचं सुद्धा या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून होतं मित्रांनो. तर केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना काय अपेक्षा होत्या? तर इतर राज्यांप्रमाणे या राज्यामध्ये सुद्धा जरी हा अर्थसंकल्प केंद्राचा असला तरी सुद्धा केंद्राने केंद्राचा हिस्सा वाढवून, केंद्राचा वाटा वाढवून थेट योजना किंवा थेट जो लाभ दिव्यांग बांधवांना देता येऊ शकतो तो म्हणजे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती योजना किंवा इतर ज्या ज्या योजना आहेत, ज्या योजनांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मिळतो, दिव्यांग लाभार्थ्यांकरिता ज्या योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना भरीव मदत, अनुदान दर महिन्याला देण्यात यावं आणि देण्यात येईल, ही सर्वात मोठी आणि एकमात्र आवश्यक अशी एक आस होती, अपेक्षा होती केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, किंवा दिव्यांगांना लाभ वाढवून मिळेल, अनुदान वाढवून मिळेल. परंतु केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तसा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग बांधवांकरिता काही गोष्टी जरी जाहीर करण्यात आलेल्या असल्या तरी सुद्धा लाभार्थ्यांना थेट त्यांच्यापर्यंत लाभ मिळू शकतो, तो म्हणजे अनुदानाचा. सर्वात एकमात्र गोष्ट, सर्वात मोठी म्हणजे अनुदान. आणि त्यानंतर अनुदानाच्या नंतर ज्या भागात ते राहतात त्या भागामध्ये त्यांना घरकुल मिळणे, त्यांच्या घरपट्टीमध्ये कर सवलत मिळणे, माफी मिळणे, पाणीपट्टीमध्ये सवलत मिळणे, सोबतच दिव्यांग बांधवांना घरकुल आणि करपट्टी व्यतिरिक्त त्यांना त्यांच्या वर्षाचं जे असते 3% अनुदान, जे 5% करण्यात आलेलं होतं, ते सुद्धा कुठेच मिळत नाही. एवढंच काय तर भांडून सुद्धा मिळत नाहीये. तर त्या संदर्भात सुद्धा कडक कायदे करणे आणि वेळोवेळी त्यांना त्यांचं जे 5% स्वखर्चातून ग्रामपंचायतच्या असो किंवा इतर भागातल्या, तर ते त्यांना मिळावं, याकरिता सुद्धा कायदे कडक होणे आवश्यक होतं. न भांडता वेळोवेळी वेळेवर त्यांना हे मिळायला हवं. ह्या प्रमुख गोष्टी आहेत ज्या फक्त कागदावरच आहेत, परंतु लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीये. पंडित दीनदयाल सुद्धा ज्या लाभार्थ्यांना आवश्यक आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा घरकुलाकरिता जागा उपलब्ध करून देताना सुद्धा खूप अडचणी येतात, पैशांच्या मागण्या होतात. याकडे कुणाचंच लक्ष नाही मित्रांनो. ते कुठे न्याय मागू शकत नाहीये आणि कुठे त्यांना या गोष्टीची मदत सुद्धा होत नाहीये. सोबतच दिव्यांग बांधवांना ज्या ज्या योजना माध्यमातून म्हणजे संजय गांधी निराधार असतील किंवा इतर योजनाच्या माध्यमातून त्यांचं जे अनुदान आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबरचं अजून सुद्धा वाढीव मिळालेलं नाहीये. आणि ज्या लाभार्थ्यांचं योजनेच्या माध्यमातूनचं जे 2500 रुपयाचं अनुदान आहे राज्याचं आणि केंद्राचं मिळून, तर ते त्यांना मिळालं मागच्या महिन्यामध्ये. परंतु या अगोदरचं जे राहिलेलं आहे ते 100% न मिळण्याची शाश्वती शक्यता आम्ही पाहावयास मिळत आहे. कारण या अगोदर सुद्धा असं खूप वेळा झालेलं आहे की जे मागचं जे अनुदान एकदा रखडलं की रखडलं, कोणी काही बोलत नाही. तहसील पातळीवर गेले असता सुद्धा त्यांना त्याची अपडेट नसते, माहिती नसते. त्यांच्याकडे सुद्धा उडवाउडवीची उत्तरे मिळतात, कारण की त्यांना वरून तशी अपडेट दिलेली नसते असं ते सुद्धा सांगतात. मग याकरिता त्यांनी आवाज उचलायचा कुठे, न्याय मागायचा कुठे, दाद मागायची कुठे, ह्या प्रमुख आणि मूळ गोष्टी होत्या. ह्याच वेळेवर त्यांना ग्राउंड पातळीवर मिळत नाहीये. त्याच्यानंतर जर काही नवीन आलं असतं तर ते त्यांच्याकरिता उपयोगी आलं असतं, परंतु तसं काही पाहावयास मिळालेलं नाहीये. तर मग मित्रांनो, आता ह्या गोष्टी जर नाही झाल्या तर मग आता दिव्यांग बांधवांकरिता केंद्रीय अर्थसंकल्प 2026च्या माध्यमातून काय मिळालेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर मित्र, या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठीच्या रोजगाराच्या प्रशिक्षणाच्या संधी वाढवणार हे सांगण्यात आलं. त्यानंतर दिव्यांग योजनेअंतर्गत दिव्यांगांना कृत्रिम अवयव उपकरण देणार हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. परंतु आता बऱ्याच वेळा असं होतं की कृत्रिम अवयव उपकरण कोणाला देतात, त्यांची यादी कुठे असते, त्यांना कुठे अर्ज भरावयाचे, कुठे संपर्क साधावयाचा, कुठलीही काहीही कल्पना नसते मित्रांनो. तर त्यांना त्या गोष्टीची कल्पना देण्यात यावी, जेणेकरून त्यांना सुद्धा लाभ होईल. किती लोकांना लाभ देण्यात येणार आहे, कसा देण्यात येणार आहे, या साऱ्या गोष्टी सुद्धा त्यांना कळायला हव्या मित्रांनो. सोबतच संजय गांधी निराधार योजनाच्या करिता त्यांनी जी कुठे पाठपुरावा करायचा, त्याची अपडेट कुठे घ्यायची, त्या पोर्टलवर सुद्धा जशी पाहिजे तशी माहिती मिळत नाही. चॅटबॉट आहे, प्रत्येकाजवळ मोबाईल नाही आहे अँड्रॉइड असला तर त्यांना चॅटबॉटवर ज्याप्रमाणे हवं त्याप्रमाणे मार्गदर्शन मिळालेलं नसल्यामुळे, अनुभव नसल्यामुळे त्यांची समस्या मांडता येत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्या विश्वासार्हता सुद्धा राहिलेली नाहीये मित्रांनो. तर मित्र, दिव्यांग योजनेअंतर्गत दिव्यांगांना कृत्रिम अवयव उपकरण
आणि रोजगार प्रशिक्षणाच्या संधी वाढवणार. याच्या व्यतिरिक्त परत काय सांगितलेलं आहे की केंद्रीय दिव्याशा केंद्राद्वारे दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठीची विशेष दुकान उपलब्ध करून दिली जाणार आहे. या 2-3 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर प्रत्येक दिव्यांग गटाच्या गरजेनुसार उद्योगाशी सुसंगत आणि गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे मित्रांनो. हे सुद्धा कालच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. पण मित्र, जेव्हा दिव्यांग बांधवांकरिता ज्या बीज भांडवलाच्या योजना राबवल्या जातात त्यामधलं जे अनुदान किंवा ते जे कर्ज पुरवठा करतात ते कर्जाची मर्यादा वाढवून देणे सुद्धा आवश्यक आहे. त्याची कागदपत्रे अटी कमी करून ते एकदम सोयीस्कर कसं त्यांना उपलब्ध करून देता येईल हे सुद्धा जर या बजेटच्या माध्यमातून सांगण्यात आलं असतं तर सोपं झालं असतं. बरं, तुमच्या त्या दारिद्र्य रेशन कार्डची जी अट आहे, उत्पन्नाची जी अट आहे, या गोष्टीमध्ये अपडेट होणे, नूतनीकरण होणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. परत दिव्यांग बांधवांना बऱ्याचशा राज्यामध्ये त्यांचं जीवन प्रमाणपत्र बनवत असताना सुद्धा अडचण येत आहे. त्यांना जीवन प्रमाणपत्र बनवण्याकरिता जी वेबसाईट आहे, ऍप आहे, त्या सुरळीत सुद्धा चालू नाही. त्यांना हेलपाटे खावे लागतात तहसीलदारचे. या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या दिव्यांग बांधवांकरिता खूप जास्त महत्वाच्या आहेत. हे अपडेट करणं सुद्धा खूप महत्वाचं होतं मित्रांनो. तर मित्र, 3-4 गोष्टी आपण पाहिल्या कालच्या दिव्यांग बांधवांकरिताच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये. परत 2 गोष्टी आहेत ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जिकडे तिकडे आता एआय आलेले मित्रांनो. तर मित्रांनो, एआय तंत्रज्ञानाच्या वापराकरिता अलिम्कोला आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याचा उपयोग किती होणार आहे हे भविष्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळेल आणि पाहण्यासारखं सुद्धा असणार आहे मित्रांनो. सोबतच दिव्यांगांना उद्योगासाठी उपकरणे खरेदी करण्याकरिता सहाय्यक तंत्रज्ञान मार्ट स्थापन केले जाणार आहे मित्रांनो. या सर्व गोष्टींचा सुद्धा आता खऱ्या अर्थाने दिव्यांगांना किती लाभ होणार आहेत आणि दिव्यांग याचा चांगल्या प्रकारे कसा फायदा घेऊ शकणार आहेत हे सुद्धा पाहण्यासारखं आहे मित्रांनो. मुळात यावर्षीचा जो बजेट अर्थसंकल्प आहे, कुठे ना कुठे दिव्यांग असो, शेतकरी बांधव असतील, इतर बांधवांकरिता सुद्धा थोडासा आगळा वेगळाच आहे. कुठे काय दिव्यांग बांधवांनाच काय तर कुणाला नागरिकांना सुद्धा कसं मिळालं, काय मिळालं असं समजण्यासारखं होतं. खऱ्या अर्थाने बजेट खूप विस्तारित असायला हवं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाधानकारक दिलासा देणारं हे आवश्यक अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. त्यामध्ये त्या कुठेच पाहाव्यास मिळालेल्या नाहीये मित्रांनो. तर असो, दिव्यांग बांधवांकरिता आपण ही माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांकरिता ज्या ठळक गोष्टी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडण्यात ज्या आलेल्या आहेत काल, त्या मी आपल्या सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्र, आशा करतो नेहमीप्रमाणेच मी आपणापर्यंत ज्या माहिती अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्या तुम्हाला आवडतात, विश्वासार्ह वाटतात, तुम्हाला विश्वास सुद्धा असतो. त्यानुसारच या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले अपडेट नक्कीच आपल्याकरिता उपयोगी असतील. तुम्हाला बजेटच्या माध्यमातून काय अपेक्षा होत्या, काय नव्हत्या किंवा इथून पुढे सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांगांकरिता काय बजेटमध्ये तरतुदी करता येऊ शकतात. तुमचे काही मार्गदर्शन, सल्ला, प्रतिक्रिया, कमेंट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो, जेणेकरून या सर्वांच्या समोर येतील आणि कदाचित त्याच्यातून काहीतरी नवीन घडेल, काही मार्ग निघेल आणि तुमच्याकरिता एखादी योजना किंवा काहीतरी तुम्हाला सवलत मिळेल अशी एक आशा, अपेक्षा करूया मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओ तुर्तास एवढेच. भेटूया तुमच्या नेहमीच्या आवश्यक प्रश्नासोबत, आवडत्या प्रश्नासोबत की तुमचं या महिन्याचं, फेब्रुवारी महिन्याचं अनुदान कधीपर्यंत येईल या संदर्भातली जी अपडेट आहे, लवकरच ती अपडेट सुद्धा मिळेल. त्या अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांचे धन्यवाद मित्रांनो. आणि या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर अशीच विश्वासार्ह माहिती मी आपणा सर्वांपर्यंत नेहमी पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर दिव्यांग बांधवांपर्यंत वेळोवेळी मी जी माहिती आपणा सर्वांपर्यंत अपडेट पोहोचवतो ती पोहोचावी याकरिता त्यांच्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा मित्रांनो. तर मित्र, परत एकदा धन्यवाद.